भाजपला 19, शिवसेनेला 11 तर राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळालेली आहे। 1991 नंतर 33 वर्षानंतर नागपूरला शपथविधीचा हा मान मिळालेला आहे। शपथविधी सोहळा आज पार पडला। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला। तर भारतीय जनता पक्षाच्या 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली। 1991 नंतर नागपूरमध्ये 33 वर्षानंतर हा शपथविधीचा सोहळा पार पडला। राज्यपालांनी या सगळ्या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। भाजपचे 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। तर 1991 नंतर 33 वर्षानंतर नागपूरला हा शपथविधीचा मान मिळाला। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला। तर महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक अर्थातच 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। नागपूरमध्ये हा शपथविधीचा सोहळा पार पडला। महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ राज्यपालांनी दिलेली आहे। पद आणि गोपनीयतेची शपथ या सगळ्या आमदारांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात ज्या राजकीय प्रतिक्रिया आतापर्यंत आलेल्या आहेत त्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहूयात। अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत शिवसेनेच्या सर्व ज्या आमदारांना आज शपथविधीसाठी निमंत्रित केलेलं होतं, आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला जर अशा पद्धतीनं, कारण आमच्या अनेक सहकार्यांना साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देता आली नाही, तर त्यांना संधी देण्यासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेले त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे लिहून दिलेला आहे। कुठेतरी यामधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं? नाराजी एकतर नाहीये, परंतु असं सगळ्यांनाच वाटत असतं आपल्याला पहिल्यांदा संधी मिळावी। आम्ही वेगाने पाऊल टाकू आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू। विदर्भामधून नेहमी सापत्न वागणूक मिळते अशी चर्चा केली जाते। विदर्भ सुद्धा दुष्काळी मानला जातो। मानचा प्रयोग आहे तो संपूर्ण राज्यभर पाहायला मिळेल। नक्की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं पाण्याचं काम झालं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भातही ते काम होईल। आपल्यासोबत गणेश नाईक आहेत। सर, पुन्हा एकदा कमबॅक केलेला सर्व जनतेची सेवा करण्याचा निश्चय केलेला आहे। नवी मुंबई महापालिका पुन्हा जिंकणार का? निश्चित जिंकू। हे होते गणेश नाईक। आपण पाहू शकतो सर्व मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे। आपल्या सोबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा दिसत आहेत। सर, पहिली प्रतिक्रिया काय? पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे तुम्हाला? चांगला वाटतं। माननीय नरेंद्रभाई मोदी, माननीय अमितभाई, माननीय नड्डाजी, माननीय देवेंद्रजी यांना संधी दिली आहे, मलबाईची लोकांना दिली आहे, त्याच्या मी मनापासून आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।